हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आज आपण एक नवीन कथामालिका सुरू करत आहोत आणि या लव्ह स्टोरीचं नाव आहे तुमसेही. चला तर मग वेळ न घालवता पाहूया हा पहिला भाग. मुंबई शहरात सकाळची वेळ म्हणजे एक वेगळाच थरार असतो. लोकल गाड्यांची धडधड, रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांचे हॉर्न आणि आपापल्या कामावर पोहोचण्यासाठी घाईघाईने पावले टाकणारे लोक. अशा धावपळीच्या शहरात लोअर परेलच्या एका प्रसिद्ध आणि अद्ययावत कमर्शियल बिल्डिंगच्या 15व्या मजल्यावर द वाईब म्युझिक कंपनीचे मुख्य ऑफिस होते. ऑफिसचे इंटेरियर अत्यंत आधुनिक आणि कॉर्पोरेट लुक देणारे होते. काचेच्या मोठ्या खिडक्या, भिंतीवर लावलेले जगप्रसिद्ध गायकांचे मोठे फोटो आणि एका कोपऱ्यात ठेवलेला भव्य पियानो. वातावरण पूर्णपणे संगीतमय आणि व्यावसायिक होते. कावेरी आपल्या हातात फायलींचा एक मोठा ढीग धरून घाईघाईने कॉरिडॉरमधून चालत होती. कावेरी ही या कंपनीची नवीन आणि अत्यंत प्रामाणिक PR मॅनेजर होती. तिने फिकट राखाडी रंगाचा फॉर्मल सूट घातला होता. तिचे केस एका बाजूला व्यवस्थित बांधलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. कावेरी दिसायला अतिशय देखणी, तिचे डोळे मोठे आणि बोलके होते, पण सध्या तिच्या डोळ्यांमध्ये कामाचा प्रचंड ताण दिसत होता. ती स्वभावाने अतिशय तत्वनिष्ठ, वेळेची पक्की आणि कामात कोणताही निष्काळजीपणा सहन न करणारी मुलगी होती. कावेरी मॅम, सर तुमच्या केबिनमध्ये वाट पाहत आहेत. आजच्या प्रेस कॉन्फरन्सचे शेड्यूल अजून फायनल झाले नाही का? तिच्या असिस्टंटने धावत येत विचारले. कावेरी एका क्षणासाठी थांबली. तिने आपल्या हातातील फायली नीट केल्या आणि म्हणाली, शेड्यूल पूर्णपणे तयार आहे राहुल. अडचण माझ्या कामात नाही. अडचण त्या व्यक्तीमध्ये आहे ज्याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे. तो महाशय अजूनपर्यंत ऑफिसमध्ये पोहोचलेलाच नाहीये. मॅम, तुम्ही मंदार सरांबद्दल बोलताय का? ते तर नेहमीच उशिरा येतात. त्यात नवीन काय आहे? शेवटी ते या देशातले सगळ्यात मोठे रॉकस्टार आहेत, राहुल हसत म्हणाला. कावेरीने आपल्या कपाळावर आठ्या आणल्या. रॉकस्टार असेल तो त्याच्या चाहत्यांसाठी राहुल. माझ्यासाठी तो फक्त एक बेजबाबदार क्लायंट आहे, ज्याच्यामुळे आज आमचे मोठे नुकसान होऊ शकते. जर तो पुढच्या 10 मिनिटात इथे आला नाही तर मी ही कॉन्फरन्स कॅन्सल करणार आहे. तितक्यात ऑफिसच्या मुख्य दरवाजाबाहेर गाड्यांचा मोठा आवाज झाला आणि बाहेरील सुरक्षा रक्षकांची पळापळ सुरू झाली. ऑफिसच्या काचेच्या दरवाजातून एक उंच, डॅशिंग आणि कमालीचा देखणा तरुण आतमध्ये आला. त्याने काळ्या रंगाचे लेदर जॅकेट, आतमध्ये पांढरा टी-शर्ट आणि फाटलेली जीन्स घातली होती. डोळ्यांवर काळा गॉगल आणि कानामध्ये एक छोटी बाळी. त्याच्या चालण्यात एक वेगळाच तोरा आणि गर्विष्ठपणा होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून मंदार होता, भारतातील तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत, ज्याच्या एका आवाजावर लाखो मुली फिदा होत्या. मंदारच्या मागे त्याचे 2 बॉडीगार्ड आणि त्याचा पर्सनल मॅनेजर सुमित चालत होते. मंदारने ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच तिथल्या सगळ्या मुलींच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. काही जणी चोरून त्याचे फोटो काढू लागल्या, तर काही जणी आपापसात कुजबुजू लागल्या. मंदारला या सगळ्याची सवय होती. त्याने आपल्या गॉगलवरून एक नजर संपूर्ण ऑफिसवर फिरवली. त्याच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हसू होते. तो थेट कावेरी उभी असलेल्या दिशेने चालत आला. कावेरी तिथेच हात बांधून चेहऱ्यावर प्रचंड राग घेऊन उभी होती. मंदारने तिच्यासमोर येऊन आपला गॉगल काढला आणि तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहिले. गुड मॉर्निंग मॅनेजर मॅडम. मला वाटतं तुम्ही माझी खूप आतुरतेने वाट पाहत होता, मंदार अत्यंत घमंडी स्वरामध्ये म्हणाला. कावेरीने घड्याळाकडे पाहिले आणि अत्यंत शांत पण कडक आवाजात म्हणाली, मिस्टर मंदार, गुड मॉर्निंगची वेळ सकाळी असते. आता दुपारचे 12:30 वाजले आहेत. आपली प्रेस कॉन्फरन्स बरोबर 12 वाजता सुरू होणार होती. 50हून अधिक मीडिया चॅनलचे रिपोर्टर्स खाली तुमची वाट पाहत आहेत. तुम्हाला वेळेची काही किंमत आहे की नाही? मंदारने एक मोठा श्वास घेतला आणि बाजूला असलेल्या सोफ्यावर जाऊन तो आरामात बसला. त्याने आपले पाय समोरील टेबलवर ठेवले. हे बघा कावेरी, मी एक कलाकार आहे. कलाकाराला वेळेच्या चौकटीत बांधता येत नाही. माझा मूड खराब होता म्हणून मला यायला उशीर झाला. आणि राहिला प्रश्न त्या रिपोर्टर्सचा, तर ते माझ्या एका लुकसाठी रात्रीपर्यंत थांबायला तयार असतात. त्यामुळे तुम्ही इतका त्रास करून घेऊ नका. तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील नाहीतर. कावेरीचा पारा चढला. तिने टेबलवर जोरात फाईल आदळली. हा तुमचा कोणताही म्युझिक कॉन्सर्ट नाहीये की लोक तुमची वाट पाहत राहतील. ही एक व्यावसायिक मीटिंग आहे. तुमच्या या बेजबाबदार वागण्यामुळे माझ्या कंपनीचे नाव खराब होते. जर तुम्हाला कामाची शिस्त पाळता येत नसेल तर तुम्ही इथून जाऊ शकता. ऑफिसमधले सगळेजण शांत झाले. मंदारला आजपर्यंत कोणीही अशा स्वरात बोलले नव्हते. सुमितने लगेच मध्ये पडण्याचा प्रयत्न केला. कावेरी मॅम, प्लीज शांत व्हा. मंदार रात्री उशिरापर्यंत रेकॉर्डिंग करत होता, त्यामुळे त्याला उठायला उशीर झाला. आपण आता खाली जाऊया आणि कॉन्फरन्स सुरू करूया.
मंदार सोफ्यावरून उठला. तो कावेरीच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. दोघांमध्ये केवळ काही इंचाचे अंतर होते. कावेरीने आपली नजर मागे घेतली नाही. ती तशीच खंबीरपणे उभी राहिली. मॅडम, तुम्ही कदाचित नवीन आहात इथे. माझ्या एका गाण्यावर ही कंपनी चालते, हे विसरू नका. मला शिस्त शिकवण्याचा प्रयत्न पुन्हा करू नका, कारण मला ते अजिबात आवडत नाही. मंदारने अत्यंत धीर गंभीर पण तिखट आवाजात तिला चेतावणी दिली. आणि तुम्ही हे विसरू नका मिस्टर मंदार, की तुम्ही कितीही मोठे गायक असाल, पण जर तुमची इमेज मार्केटमध्ये खराब झाली तर कोणी तुमचे गाणे ऐकणार नाही. ती इमेज सांभाळण्याचे काम माझे आहे. जर मला माझे काम नीट करू द्यायचे असेल तर माझ्या नियमानुसार चालावे लागेल. कावेरीने त्याला तितकेच सडेतोड उत्तर दिले. मंदारने तिच्याकडे काही क्षण रोखून पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग होता, पण कावेरीच्या डोळ्यांमध्ये एक प्रचंड स्वाभिमान होता. दोघांमधील ही पहिलीच भेट एका मोठ्या वादाने सुरू झाली होती. सुमित, चल खाली जाऊया. मला या मॅडमचा चेहरा जास्त वेळ बघायचा नाहीये, मंदार चिडून म्हणाला. आणि तो लिफ्टच्या दिशेने निघून गेला. सुमितने कावेरीकडे पाहत हात जोडले. सॉरी मॅम, तो स्वभावाने थोडा असाच आहे, पण मनात काही ठेवत नाही. मला त्याच्या मनात काय आहे याच्याशी काही देणे घेणे नाही सुमित. मला फक्त माझे काम परफेक्ट हवे आहे, कावेरी म्हणाली आणि तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. खाली हॉलमध्ये मीडियाची प्रचंड गर्दी झाली होती. कॅमेऱ्यांचे फ्लॅश सतत चमकत होते. मंदार स्टेजवर जाऊन बसला. त्याचा चेहऱ्यावरचा भाव क्षणामध्ये बदलला होता. तो आता मीडियासमोर अत्यंत नम्र आणि हसमुख असल्यासारखा दाखवत होता. कावेरी स्टेजच्या मागे उभी राहून त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होती. तिला त्याचा हा दुटप्पीपणा अजिबात आवडत नव्हता. एकदा रिपोर्टरने एक प्रश्न विचारला. मंदार सर, तुमच्या नवीन अल्बमचे गाणे सोशल मीडियावर खूप गाजते, पण काही लोकांचे म्हणणे आहे की यामध्ये संगीतापेक्षा जास्त शो ऑफ आहे. तुमचे यावर काय म्हणणे आहे? मंदारने हसून उत्तर दिले. हे बघा, जे लोक स्वतः काही करू शकत नाही तेच दुसऱ्याच्या कामात चुका काढतात. माझे काम प्रेक्षकांना आवडते, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. बाकी टीका करणाऱ्यांकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळच नाही. कावेरीने स्टेजच्या मागून हे ऐकले. तिला माहिती होते की हा प्रश्न ज्या रिपोर्टरने विचारला होता तो शहरातला एक नामांकित पत्रकार होता. मंदारच्या या उद्धट उत्तरामुळे उद्या वर्तमानपत्रात त्याच्या विरुद्ध बातम्या येऊ शकत होत्या. कावेरीने लगेच सुमितला इशारा केला की कॉन्फरन्स लवकर संपव. कॉन्फरन्स संपवून मंदार जेव्हा पुन्हा मागे आला तेव्हा कावेरी त्याच्यासमोर उभी राहिली. तुम्हाला मीडियाशी कसे बोलावे याचे साधे ज्ञान नाही का? तुम्ही त्या रिपोर्टरचा अपमान केलात. उद्या सकाळी पेपरमध्ये तुमच्याबद्दल काय छापून येईल याचा विचार केला आहे का तुम्ही? कावेरीने विचारले. मंदारने चिडून आपले जॅकेट काढले. मला फरक नाही पडत. मी जे आहे तेच बोलतो. तुमच्यासारखे खोटे मुखवटे घालून मला फिरता येत नाही. आणि हो, यापुढे माझ्या कोणत्याही मॅटरमध्ये तुम्ही मध्ये पडायचं नाही. मी तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मध्ये पडतच नाहीये मिस्टर मंदार, पण जोपर्यंत तुम्ही या कंपनीचे क्लायंट आहात तोपर्यंत तुमच्या प्रत्येक चुकीची उत्तरे मला द्यावी लागतात. त्यामुळे स्वतःला देव समजणं बंद करा, कावेरीने स्पष्ट शब्दामध्ये सुनावले. तुम्ही खूप जास्त बोलताय कावेरी, मंदारने दात ओठ खाऊन म्हटले. मी फक्त खरे बोलते, जे कदाचित तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला कधी सांगितले नसेल, कावेरी म्हणाली आणि ती तिथून निघून गेली. मंदार तिथेच उभा राहून तिच्या जाणाऱ्या पाठीकडे पाहत राहिला. त्याच्या आयुष्यात आजपर्यंत त्याला प्रत्येक गोष्टीसाठी होकार देणारी माणसं मिळाली होती. त्याच्या शब्दाबाहेर कोणी जात नव्हतं. पण ही मुलगी जिने पहिल्याच दिवशी त्याच्याशी थेट पंगा घेतला होता ती त्याच्या डोक्यात घर करून बसली होती. तिच्याबद्दल त्याच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला होता. दुसरीकडे कावेरी आपल्या केबिनमध्ये येऊन खुर्चीवर बसले. तिचे हात रागाने थरथरत होते. तिने पाण्याचा एक घोट घेतला. किती गर्विष्ठ माणूस आहे हा. स्वतःला काय समजतो कोण जाणे. पण मी ही कावेरी आहे, याला वटणीवर आणल्याशिवाय मी राहणार नाही, तिने स्वतःशीच निश्चय केला. शहरातील या दोन मोठ्या आणि महत्वाकांक्षी व्यक्तींमधील ही दुश्मनी आता अधिकच गडद होणार होती. त्यांच्यातील हा संघर्ष कोणत्या वळणावर जाणार याची सुरुवात या पहिल्या भागातून झाली होती. रोमांस तर अजून खूप दूर होता. सध्या एकमेकांबद्दलचा राग आणि इगो पूर्णपणे हवेत भरून राहिला होता. दोन वेगळे प्रवाह जेव्हा एकत्र येतात तेव्हा सुरुवातीला फक्त लाटांचा मारा होतो आणि या कथेच्या बाबतीतही नेमके तेच घडत होते. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? ही स्टोरी तुम्हाला आवडते का नाही ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.